आहे नाश पावणं। देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल। काळाचा हा भक्ष आहे महाराज, तो कधी याला घेऊन जाईल सांगता येत नाही। एक घडलेली घटना सांगतो, जास्त उदाहरणं देत नाही। एक महत्वाची गोड महाराज बघा, एक वाईट घटना म्हणावी लागेल त्याला, दुर्घटना, आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर घडलेली घटना। अहमदाबाद वरून निघालेलं विमान लंडनला जाण्याकरता काही महिन्यापूर्वीच झालेली घटना। तुम्हाला सगळ्यांना टीव्हीवर तुम्ही न्यूजला ऐकलं असेल। जवळजवळ 240-42 लोकांना घेऊन जाणारं ते विमान होतं। आपापल्या घरातून सांगून निघाले असतील, महाराज आम्ही चाललोय लंडनला। आता काही लोक तिथं स्थायिक होण्याकरता गेली, काही लोक आपल्या मुलांना पाहण्याकरता गेली, कोणी कामधंद्याकरता गेली असतील, कोणी फिरण्याकरता गेली। आपापल्या नातेवाईकांना, आपापल्या परिवाराला सांगून गेले असतील, निरोप देऊन गेले असतील। कोणी 8 दिवसाकरता गेला असेल, कोणी महिनाभराकरता गेला असेल, कोणी स्थायिक होण्याकरता गेला असेल, कोणी फिरण्याकरता गेला असेल। आपापल्या पद्धतीने महाराज ती जायला निघाली होती। विमानतळावर पोहोचल्यानंतर काही लोकांनी तिथं फोटो काढले आणि ते फोटो सुद्धा आपल्या आप्तेष्टांना पाठवले की नाही। पण मला वाटतं त्यांच्या जीवनामध्ये त्या विमानतळावर त्यांनी काढलेला फोटो त्यांच्या जीवनातला तिथला पहिला फोटो, त्यांच्या जीवनातला शेवटचा फोटो ठरला गेला। बरोबर की नाही? तुकाराम महाराजांचा हा अभंग करून ठेवला पाहिजे। नाशिवंत देह, देह नश्वर आहे महाराज, याला कितीही सजवा, कितीही नटवा, कितीही याला खायला घाला महाराज, 2 लाकडाच्या ऐवजी 4 लाकडं लागतील, पण महाराज सांगतात मरण हे निश्चित आहे। तुकाराम महाराज सांगतात माणसं विचार का करत नाही हे नवल आहे। अनेक लोक मरतात, कुठेतरी मरतात, त्याला पोचवण्याकरता माणसं जातात, पण मेलेला माणूस पाहून माणसं सावध का होत नाही, उद्या मला सुद्धा जायचंय। अनेक माणसं जातात महाराज पोचवण्याकरता, एक पाहत से एक जिदहने सावध त्या गुन्हेगार नव्हा। पुढच्याला ठेच लागली की पाठीमागच्याने सावध व्हायला पाहिजे की नाही? पुढच्याला ठेच लागली की पाठीमागच्याने सावध व्हायला पाहिजे। पण अनेक लोकांना आम्ही पोचवण्याकरता जातो, आम्ही सावध का होत नाही? विठ्ठला आजपर्यंत कितीतरी लोकांना आम्ही स्मशानभूमीमध्ये पोचवण्याकरता गेलो, चितेवर ठेवलं आणि प्रत्येकाने महाराज वेगवेगळ्या पद्धतीने आयडिया द्यायला सुरुवात केली। इकडनं लाकूड ठेव, तिकडनं शेणी ठेव, इकडनं मीठ टाक, इकडनं तूप टाक, सांगितलं की नाही? पण त्या स्मशानभूमीत उभं राहून कधीतरी विचार केला का, ज्या चौघांच्या खांद्यावर हा माणूस आलाय, तसंच उद्या सकाळ महाराज मलाही कोणीतरी चौघे इथपर्यंत आणणार आहे। आज जसं दुसऱ्याच्या अंगावर मी लाकूड ठेवतो, तसं मला सुद्धा चिता रचणारा कोणीतरी असला पाहिजे। बरोबर की? मग आम्ही का जागृत होत नाही? महाराज सांगतात देह नश्वर आहे, कितीही सजवण्याचा, कितीही नटवण्याचा प्रयत्न करा, कारण देहाचा स्वभाव आहे जाणं। विठ्ठला विठ्ठला।